यांची ही जाहीर सभा एका सामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारात लागते। यातूनच मला वाटतं सर्वसामान्यांना हे कळून आलं असेल की आम्हा अनुयायांना कुणा राजकीय वरद हस्ताची किंवा राजकीय वारशाची गरज नाही। आम्ही बॉन्ड फॉर फाईट आहोत। लढणं आमच्या रक्तात आहे। माघार घेणं कधीही आम्हाला जमत नाही। ज्या काही नालायकांनी जे षडयंत्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचं केलं, चळवळीला बदनाम करण्याचं केलं, आंबेडकरी चळवळ पोकळ आहे म्हणण्याचं केलं, त्या नालायकांना इथला जनसमुदाय मतातून उत्तर देईल। आणि ज्यांनी आजपर्यंत ज्या प्रस्थापितांनी इथले सगळेच प्रस्थापित आजपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एससी एसटी बीजेपी ओबीसी धनगर मुस्लिम गरजवंत मराठ्याला नेहमीच खेचायचं काम केलं इथल्या प्रस्थापितांनी, त्यांना उत्तर म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी आज पुरस्कृत केलंय। सगळ्यात पहिला हा धडा त्यांनी घ्यावा की सामान्य कार्यकर्ते जगले पाहिजे, टिकले पाहिजे, लढले पाहिजे, तेही मैदानात ठाम पाय रोवून। इथल्या या राजकीय वारशाने आलेल्या चांगलं चमचा तोंडात घेऊन आलेल्या शिंदेना तरुणांचं काही पडलेलं नाही आणि राजकीय वरद असताना उपरे आलेल्यांना सातपुत्यांना इथल्या तरुणांचं काही पडलेलं नाही। गेले 5-5 वर्ष आमदार राहिलेले आहेत, ते 5-5 वर्ष कधी जेडपीचा फॉर्म भरायचं माहित आहे का या लोकांना? कधी रस्त्यावर खड्डा पडला त्याच्यासाठी आंदोलन आहे का यांचं? कधी पाण्याच्या प्रश्नावर यांचं बोलणं आहे का? प्रशासनावर फक्त कॉन्ट्रॅक्टदाराचा धाक ठेवून आपली मलाई खिशात जमवायची, कार्यकर्त्यांना लाचार बनवून ठेवायचं, याच्या व्यतिरिक्त या लोकांनी काहीच केलं नाही। आज इथं या ठिकाणी सोलापूर विद्यापीठ आहे, जिल्ह्यासाठी सोलापूर स्वतंत्र विद्यापीठ दिलं असं वारंवार छाती डोकपणे इथल्या प्रस्थापिताकडे सांगितलं जातं, काँग्रेसवाल्याकडे सांगितलं जातं, परंतु इथल्या विद्यार्थ्यांना साधं स्पेशलायझेशन माहिती आहे? स्पेशलायझेशन 23 पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पुढे अभ्यासक्रम चालले नाहीत। इथला विकास रस्त्याचं बोलतायत, येताना एवढे रस्ते लागतायत, जाताना माणूस मणक्याचे आजार घेऊन जातो या ठिकाणात। आता मोदीनेही मणक्याचे आजार घेऊन गेले असतीलच नक्की, आणि राहुल गांधी पण गेले असतील। रस्ते पाणी विकास यांना काळी मात्र काही देणं घेणं नाही। परंतु सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा इथं महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात वेगाने तरुणांचा घट होणार शहर म्हणजे सोलापूर शहर आहे। या सोलापूर शहरामध्ये उद्योगधंदे नसले कारणे, बेरोजगारी असले कारणे इथला तरुण पुण्यामध्ये जाऊन शिकतो, इथला तरुण पुण्यामध्ये जाऊन काम करतो, हैदराबाद मध्ये जाऊन काम करतो, मुंबईमध्ये जाऊन काम करतो। मग इथल्या तरुणांच्या हाताला या आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी काम दिलं नाही, तर यांना निवडून द्यायचं का? काय यांना निवडून द्यायचं? काय यांचा आपण पारंपरिक मतदार व्हायचा? आजपर्यंत तुम्ही आम्हाला पारंपरिक मतदार म्हणून घेतलेला आहे, पण याच्या पुढे वंचितचा हा कार्यकर्ता, वंचितचा हा मतदार हा तुमचा पारंपरिक मतदार नसणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। फक्त तुमच्या माझ्यासारख्यांनाच या ठिकाणी असं स्वाभिमानी कार्यकर्ता टेकलं तर असं नाही। इथल्या गरजवंत मराठ्यांसोबतही त्यांनी तेच केलं, इथल्या मुस्लिमांसोबतही त्यांनी तेच केलं, इथल्या धनगरांसोबतही त्यांनी तेच केलं। इथला जो एससी एसटी बीजेपी ओबीसी आणि इथला आलुतेदार बलुतेदार आहे, यांच्या प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्याला घेतण्याचं काम इथल्या प्रस्थापितांनी आजपर्यंत केलेलं आहे। आणि ते धुडकावून लावण्यासाठी बाळासाहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवलाय, माझ्या पाठीचं पोट झालेलं आहे। या दोन्ही प्रस्थापितांना त्यांच्या खुर्चीवरून खाली खेचून ठेवल्याशिवाय हा वंचितचा पुरस्कृत कार्यकर्ता राहणार नाही, एवढा माझं या ठिकाणी अभिवचन आहे। अनेक जण म्हणतात की बाबा वंचित बी टीम आहे, काँग्रेस ए टीम आहे। महत्वाची गोष्ट मला एक नमूद करायची आहे, वारंवार मी राजकीय वारसा आणि राजकीय वरद हस्त हे शब्द वापरतोय, जाणीवपूर्वक वापरतोय आणि जबाबदारीने वापरतोय।
गट करत असता आणि तुमच्या मताची टक्केवारी राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये वाढवत असता। त्यामुळे तुमचं मत वाया जात नाही, तुमचं मत आपल्या नेत्याला ताकदीने लढायला बळ देतं। त्यामुळे हा सगळा जो आताच आपल्यातल्याच काही कार्यकर्त्यांनी घाट घातला, बाळासाहेब येणारे माहीत असताना सुद्धा आपल्याच कार्यकर्त्यांनी गाण्याचा कार्यक्रम ठेवला। ही लाजिरवाणी गोष्ट आहे, ही स्वाभिमानी कार्यकर्त्याची निशाणी नाही, लाचार कार्यकर्त्याची निशाणी आहे। या ठिकाणी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, विकासाच्या नावाने आजपर्यंत तुमची माझी दिशाभूल झाली, रोजगाराच्या नावाने तुमची माझी दिशाभूल झाली, पाण्याच्या नावाने तुमची माझी दिशाभूल झाली। इथल्या प्रत्येक मजुराची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, गरजवंत मराठ्याची, धनगरांची, मुस्लिमांची दिशाभूल करण्यामध्ये या प्रस्थापितांनी आजपर्यंत धन्यता मानलेली आहे। परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे काहीतरी विजन असेल म्हणून तर मला बाळासाहेबांनी पाठीवर थाप दिली असेल। मला एवढंच सांगायचं आहे, माझा पहिला मुद्दा हा मूलभूत आपल्या अधिकाराचा तर असेलच, पण कळीचा मुद्दा असेल, इथून पुणे, मुंबई, हैदराबादला जाणाऱ्या तरुणांना हाताला काम भेटलं पाहिजे। त्यासाठी सगळ्यात मोठा सक्षम लढा कसा लढता येईल आणि तो लढण्यासाठी मला तुमच्या सगळ्या आशीर्वादाची गरज आहे, तो तुम्ही द्याल एवढंच बोलतो। कारण